नमस्कार मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र आरक्षणासाठी आंदोलनावर तोडगा करण्यासाठी मित्रांनो राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटनुसार लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो। आणि हैदराबाद गॅजेटियर संदर्भाला एक GR शासनाने काढल्यानंतर त्या अंमलबजावणीसाठी मित्रांनो जिल्हा पातळीवर हालचाली सुरू आहेत मित्रांनो। त्या नेमक्या कुठल्या आहेत आणि कशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांना अर्ज करायचा आहे, मराठा कुणबी किंवा मराठा कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी काय करावे लागते मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, जिल्हा अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की अर्जदारांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज थेट उपविभागीय अधिकारी म्हणजे SDO यांच्याकडे करावा। त्यानंतर अर्जाची पडताळणी स्थानिक समितीकडे पाठवली जाईल मित्रांनो। या समितीकडून वंशावळ तपासले जाईल मित्रांनो। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वंशावळ कशी काढायची, वंशावळ कुठे मिळेल या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच फटाफट सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचबरोबर जुन्या नोंदणी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांची नोंदणी यासारखे कागदपत्रे तपासली जातील मित्रांनो। सर्व डॉक्युमेंट तपासल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रमाणपत्र देण्याचा जो अंतिम निर्णय ते घेणार आहेत मित्रांनो। आणि त्यानंतर मराठा कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याची जी प्रक्रिया आहे मित्रांनो, मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। आणि त्यानंतर स्थानिक समितीकडून मित्रांनो तुमची अर्जाची पडताळणी होईल आणि त्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये वंशावळ दाखल करायचा आहे मित्रांनो, ते देखील तपासलं जाणार आहे। आणि तुम्ही रहिवासी दाखला, ग्रामपंचायतचे दाखले आणि तुमच्या वाडवडिलांचे जे दाखले आहेत मित्रांनो, हे देखील उपविभागीय अधिकारी मित्रांनो म्हणजेच SDO तपासणार आहेत। आणि यासाठी जे लागणारे कागदपत्रे कोणती आहेत मित्रांनो, तुम्ही जर भूधारक शेतकरी असाल आणि जमिनीचे मालक असाल आणि शेतमजूर असाल किंवा तुम्ही दुसऱ्याची शेती जर करत असाल त्यासंबंधी तुम्हाला पुरावे सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो। तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट नसतील तर अर्जदाराने 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचे जे मित्रांनो तुमचे स्थानिक रहिवासी असेल तर त्याचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो। आणि याशिवाय अर्जासोबत इतर कोणतेही पुरावे जसे की मित्रांनो तुम्हाला जुने कागदपत्रे, उत्पन्न दाखले, शाळा सोडण्याचा दाखला हे देखील तुम्हाला अर्जाबरोबर जोडता येणार आहे मित्रांनो। आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।